एक मोठी बातमी पुण्यातनं आपल्यापर्यंत पोहोचते। पुण्यात नानापेठेत आगीची घटना घडली आहे। नानापेठेतील राम मंदिरा शेजारी असलेल्या लाकडी वाड्याला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाची 5 वाहनं दाखल झाली आहेत। सध्या आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुण्यात नानापेठेत आगीची घटना घडलेली आहे। नानापेठेतील राम मंदिरा शेजारीच हा वाडा आहे आणि हा वाडा संपूर्ण लाकडी आहे आणि लाकडी वाड्याला आग लागल्यानं लगेचच अग्निशमन दलाची 5 वाहनं घटनास्थळी दाखल झालेली आहेत। सध्या युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपण बघतोय आज रामजन्म उत्सव सगळीकडे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पुण्यात देखील रामजन्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तिकडे मोठी गर्दी देखील असते आणि नानापेठेतील नेमक्या राम मंदिरा शेजारीच असलेल्या लाकडी वाड्याला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाची 5 वाहनं तिथे दाखल झालेली आहे। सध्या युद्धपातळीवर आग विझवण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय। या दृश्यांवरनं आपल्याला आगीची भीषणता जाणवू शकते। प्रचंड मोठा असा हा लाकडी वाडा आणि या लाकडी वाड्यालाच मोठी आग लागलेली आहे। धुराचे मोठमोठे अग्निलोळ आता आकाशाकडे झेपावताना दिसत आहेत। राम मंदिरा शेजारी असलेलाच हा लाकडी वाडा नानापेठेत आहे आणि आता आपण बघतोय अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचलेले आहेत। पाण्याचे फवारे मारले जात आहेत आणि ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। पुण्यातली नानापेठेतली ही आपण दृश्य बघतोय। खरं तर दृश्यांवरूनच आपल्याला लक्षात येते की ही आग किती मोठी असू शकते आणि हा आगीचा धोका जास्त आहे, कारण तर तो संपूर्ण वाडा लाकडी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजूलाच राम मंदिर सुद्धा आहे। आज रामजन्मोत्सव आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिकडे गर्दी असण्याची शक्यता आहे रामजन्माचा उत्सव असल्यानं आणि नेमक्या याच दरम्यान राम मंदिरा शेजारीच असलेल्या या लाकडी वाड्याला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाचे जवान लगेचच तातडीनं घटनास्थळी दाखल झालेले आणि सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे। दरम्यान आपण बघतोय ह्या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। पुण्यातली ही दृश्य, नानापेठेमधली ही दृश्य आहे। राम मंदिरा शेजारीच असलेल्या लाकडी वाड्याला आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाची वाहनं आता दाखल झाली आणि आगीची भीषणता लक्षात घेता एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। त्यावरूनच ही आग किती मोठी आहे लक्षात येते आणि आग जास्तीत जास्त फोफावते। त्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवणं आता गरजेचं आहे आणि त्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। पण बघतोय आज एकीकडे रामजन्माचा उत्सव पुण्यात नानापेठेत राम मंदिर आहे आणि त्याच नानापेठेतील राम मंदिरा शेजारी असलेला हा लाकडी वाडा आणि या लाकडी वाड्याला भीषण अशी आग लागलेली आहे। ही आग विझवण्यासाठी आता अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत आणि 10 वाहनं अग्निशमन दलाची आता दाखल झाली। अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। अविनाश, काय अपडेट्स? सौरभ, आज सगळा राम जन्माचा महोत्सव सुरू असताना नानापेठेत राम मंदिरा शेजारीच असणाऱ्या लाकडी वाड्याला आग लागलेली आहे। पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या आगीमुळे आपण दृश्यामधून पाहू शकतोय अत्यंत भीषण अशी आग आहे आणि ही आग आजूबाजूला पसरू नये यासाठी 10 अग्निशमन दलाच्या गाड्या इथे पोहोचलेल्या आहेत। तिथे अग्निशमन दलाच्या गाड्यांची सगळी जी पथकं आहेत, कर्मचारी आहेत, ते अगदी जीवाची पर्वा न करता या अग्नीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत। आजूबाजूला शहर आणि गल्लेबोळ असल्यामुळे या ठिकाणी जी काही आता अग्निशमन दलाची पथकं पोहोचलेली आहेत ती शर्थीचे प्रयत्न करतायत की आजूबाजूला ती आग पसरू नये। एकूणच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लागलेली ही आग असल्यामुळे लवकरात लवकर ही विझवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे। सौरभ, निश्चितच आपण बघतोय अविनाश, आज एकीकडे राम जन्मोत्सवाचा उत्सव सुरू आहे। राम मंदिरा शेजारीच बरोबर हा लाकडी वाडा आहे असं कळत आहे। तिथे काही रामजन्माचा उत्सव सुरू होता का? तिथे लोकांची गर्दी होती का? रामभक्त होते का? काय ह्या संदर्भातले अपडेट्स आहेत? सौरभ, नक्कीच या संदर्भातली जी काय मंदिरा शेजारचं जे आहे लाकडी वाडा होता, या ठिकाणी आग लागल्यानंतर तातडीने तिथून कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात आलेली आहे। तूर्त तरी जीवितहानी कोणतीही नाहीये, मात्र अग्निशमन दलाचे सगळे कर्मचारी हे प्रयत्न करतायत शर्थीचे या आगीवर नियंत्रण आणण्याचे। पुढच्या काही काळामध्ये आपल्याला लक्षात येईल की या आगीवर कितपत नियंत्रण मिळवता येते, मात्र मध्यवर्ती ठिकाणी असलेली आग असल्यामुळे याची भीषणता अधिक आहे। आता या सगळ्या घटनेवर आपण नजर ठेवून असणार आहे। सौरभ,
निश्चितच अविनाश, तुमच्या माध्यमातून आम्ही यावर लक्ष ठेवून असू. तुर्तास धन्यवाद आपण दिल्या सविस्तर अपडेटसाठी. एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघतोय. पुण्यातली ही नाना पेठेतली आग, भीषण अशी आग आहे, आपल्याला दृश्यांवरनं लक्षात येते. राम मंदिराच्या बाजूला बरोबर लाकडी वाडा आहे आणि त्याच लाकडी वाड्याला आग लागली आपण बघतोय. हा खरं तर अरुंद असा गल्लीबोळ्यांचा परिसर नाना पेठेतला, त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान आजूबाजूच्या घरांवर चढून ही आग विझवण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे आपण बघतोय बाहेर बघ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. अग्निशमन दलाचे जवान एकीकडे आपण शर्थीने आग विझवण्याचा प्रयत्न करताना बघतोय. दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय ही आगीचे लोळ आता आकाशाकडे झेपावताना आपल्याला दिसत आहे.